नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया आपण की एल निनो सक्रिय झालेला आहे. पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघूया. शेतकऱ्यांनी पेरणी करावी की नाही करावी, तर आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूया. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, सध्या एक मोठी हवामानाची बातमी समोर आली आहे. जगभरातील हवामान संस्थांनी एल निनो सक्रिय झाल्याचे संकेत दिले आहेत. मग प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रात पाऊस कमी पडणार का? सोयाबीन, कापूस, तूर पेरणी करता परिणाम होणार का? पेरणी करावी की अजून थांबावे, नाही का, अशी शेतकऱ्यांना चिंता असेल. पण आता समजून घेऊया एल निनो म्हणजे काय. एल निनो ह्या प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचा तापमानात होणारा बदल आहे. जेव्हा समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते तेव्हा त्याला एल निनो असे म्हणतात. याचा परिणाम जगभरातील हवामानावर होतो. भारताच्या मान्सूनवरही याचा प्रभाव पडतो का, तर पाहूया आपण. बघा, भारतावर काय परिणाम होतो. एल निनोचा एल निनोच्या वर्षात सामान्यतः पाऊस उशिरा येऊ शकतो. पावसाचा खंड पडू शकतो. काही भागात कमी पावसाचा होऊ शकतो. तापमान जास्त राहू शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक एल निनो वर्ष दुष्काळीचं असते असे नाही. इतर हवामान घटक देखील महत्त्वाचे असतात. आता बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय करावे. घाईघाईने पेरणी करू नका. एल निनो येईलच असं नाही शेतकरी मित्रांनो, नाही का. कोण्या भागात जास्तही पाऊस येऊ शकतो, कोण्या भागात कमी पाऊस येऊ शकतो. बघा, एक दोन पावसावरच पेरणी टाळा शेतकरी मित्रांनो. सतत आणि चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करा. ओलावा तपासा. जमिनीतील किमान 3 ते 4 इंच ओलावा असल्यास पेरणी करा. बियाणे तयार ठेवा. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद याचे बियाणे तयार ठेवा शेतकरी मित्रांनो. हवामानाचा अंदाज पाहून ज्या दिवशी तुम्ही पेरणी करणार आहात त्या दिवशी समोर 7 ते 10 दिवस पाण्याचा अंदाज पाहून, पाणी येईन बा तेव्हाच पेरणी करा. आता सोयाबीन व कापूस उत्पादकासाठी बघा, सोयाबीनमध्ये उगवणीनंतर पाऊस खंडित झाला तर नुकसान होऊ शकते. कापसात सुरुवातीचा ओलावा महत्त्वाचा असतो कापसाला, म्हणून स्थिर पाऊस झाल्यावरच पेरणी फायदेशीर ठरू शकते. आता बघा शेतकरी मित्रांनो, एल निनो सक्रिय झाला असला तरी घाबरण्याचे काही कारण नाही. कारण कारण की हा एल निनो सक्रिय झालेला आहे. पण पाऊस येणारच नाही असं नाही, येईल. काही भागात कमी जास्त पाऊस येईल, खंड पडेल, पाणी येणार नाही, नाही का, मध्यम पाऊस पडणार. घाबरण्याचे काही कारण नाही. पण सतर्क राहा, पेरणी घाईघाईने करू नका. आता हवामान बदल लक्षात घेऊनच नियोजन करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. हवामानाचा बदल पाहून, नाही का, तुम्ही रोज अपडेट पाहत राहा हवामानाशी आणि तेव्हाच पेरणी करा. कारण की आता बघा, आज 12 जून आहे. टेम्परेचर बघा किती हाय झालेलं आहे आणि अवकाळी पाऊस आता बंद झालेला आहे, नाही काय, कमी प्रमाणात आहे. टेम्परेचर हाय झालेलं आहे, नाही का. तर लक्षात घेऊनच पेरणी करा. कारण की आता एल निनो सक्रिय झालेला आहे. तर पहिला मोठा पावसावरच लगेच पेरणी करता परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही. तर ह्या होता आजचा ह्या व्हिडिओ शेतकरी मित्रांनो. तर ह्या व्हिडिओ माहिती कशी वाटली नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. पण मात्र पाऊस आल्यावरच पेरणी करा. धन्यवाद.